वेलकम टू न्यू ब्लॉग. मिस्टर अँड मिसेस जिचुलकर. कसं आहात तुम्ही सगळेजण? तुमचा नाश्ता झाला काय? मी आत्ता उठले आहे, म्हणजे आत्ता सकाळ झाली. गुड मॉर्निंग झाले. वाजले किती म्हणजे मी 11ला उठली आहे, कारण की झोपच पूर्ण होत नाही. मला दोन दोन तासाने उठावं लागतं मला. आता मी घेऊन आले 1 लिटर दूध आणलं मी, आणि मला माहितीच नाही की फ्रीजमध्ये दूध आहे. आता मला मम्मी बोलली की 1 लिटर दूध आहे करून फ्रीजमध्ये. मी बोलली जाऊ दे, आता कॉफी प्यायला लागतं ना. मॅगी बनवायची इच्छा होती सध्या, नाही तर सगळी बॉडी सगळी पेन होते. कॉफी पिऊया, संध्याकाळी मी बनवेन. फ्रीज खोलूया. हे बघा, 1 लिटर दूध होतं. मला माहितीच नाही. पण दूध खराब होत नाही. यूज बाय 13 तारीख. हां, 13 तारखेला टाईम आहे आम्हाला. काय 1 लिटर 1 दिवसच जात. दूध गरम करूया. खिडकी ओपन करते. हां, हवा आहे तर चांगली खिडकी ओपन करू. दूध गरम करून डोळा एवढी झोप आहे की झोपत नाही झाले माझे पूर्ण. Get 2 liter अमूल बटरस्कॉच आईस्क्रीम धमाका ऑफर. फ्री भेटते का? अमूल 2 लिटर घेतलं की आईस्क्रीम. मी एकदा विचारलं तेवढं नाही, असंच ऑफर आम्ही कुठून देणार? दुकानवाले बोलतात असे. दुकानवाले लोक काय थोडी देणार आहे? तेच विकायला ठेवतील जर त्यांना फ्री आलं असेल तर. गरम होईपर्यंत तर वाट बघू. तुमचा नाश्ता झाला का सर्वांचा? गरम पण खूप होत आहे. गरम पाऊस पडून पण काही फायदा नाही, एवढं गरम होत आहे. बाल्कनी जरा ओपन ठेव. बाल्कनी खुलली की जरा मस्त वाटतं बघा. हवाच नाही तर हवा छान वाटतं. पाऊस पडतो मध्येच चालू होतो, पाऊस पडतो मध्येच चालू होतो. हवा सुटणार जोरात, 5 मिनटं पाऊस पडणार, गेला मग पाऊस. आमच्या झाडं बघा, झाडं घेतलेले सगळे खराब झाले.
आम्ही चिमणीला घरटं पण बांधले बघा. चिमणी पण येतात, घरामध्ये जातात. पाऊस आला की घरामध्ये जाणार, पाऊस गेला की जाणार. पाऊस आला की घरामध्ये जाणार घरट्यात, पाऊस थांबला की बाहेर निघून जातात. चला भूक लागले मला थोडासा. झोप एवढी आली की झोपत नाही होतं. बाबू मला झोपलाय, झोक्यातच चांगला झोपतो बाबू. आता बघा उठणार नाही लवकर. आता इथे कसं बेडवर कसं 2-2 तासानं होतं, म्हणजे भूक लागते ना 2-2 तास. आता बघा भूक लागली तरी उठणार नाही, 4-5 तासाने उठणार. मग असं जोरात रडणार की बाबा सांभाळत नाही, पाहिजे म्हणजे पाहिजे. आम्हाला भूक कंट्रोल होत नाही. बाबू काल 3ला झोपला, 3ला. असं लवकर झोपतो. तर टायमिंग आहे 1 वाजता, म्हणजे 1 वाजता. मग 1 वाजता त्याला हे करणार, त्याच्यासोबत मी खेळणार वगैरे. मग 2 वाजता झोपणार. मग परत उठणार 4:30 वाजता किंवा 5 वाजता. मग उठणार 7 वाजता. काय टेन्शन नाही होतं माझं. आम्हाला सगळं भूकत काय नाही, फक्त भूक लागलं तेवढं रडणार बस. पण ते वेगळीच मजा आहे. नंतर आपण हीच गोष्टी मिस करतो बाळ मोठं झाले की. थोडंफार मी कसं सांभाळते असं नाही, काय सांभाळते. पण मला मम्मी शिकवते कसं सांभाळायचं कसं नाही ते वगैरे. आता मी माझ्या घरी गेली तर मी आणि माझा हजबंडच राहतो. माझा हजबंड दिवसभर कामाला जाणार, मग मी एकटीच असणार. मग मी अशी विचार करतो, प्लॅन बनवतो. ह्या टायमिंगला उठायचं, सकाळी जेव्हा झोपतो. आणि माझ्या हजबंडला पण सकाळी कामाला जावं लागतं, त्याला नाश्त्यात मला उठावंच लागतं 8 वाजता. तेव्हा सगळं जेवण बिवण करून घ्यायचं आपलं. नंतर कपडे गिपडे सगळे करून घ्यायचं, काही टेन्शन नाही. त्यासोबत दिवसभर खेळत राहायचं. मी नाश्ता करून झोपली होती की आत्ता उठले, झोपच नाही झालेली पूर्ण. चला या मम्मीने मला दिले मटकी साफ करायला. मटकी साफ करते. मटकी किती कडक कडक राहिले. मटकी साफ करूया आपण. मटकी साफ झालेली आहे. पण मटकी बघा किती कडक निघाली. बाबा 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 ते बघा दिसतंय तुम्हाला. तिकडे मम्मी साफ करायला बसलेली. गाईस केक खायला, चॉकलेटचा केक मी अर्धा खाल्लेला आहे. आता आम्ही स्पेशल जेवण काय मम्मी सांग जरा. काय नाही, आम्ही पुरी केली. पुरी खायचं मन झालं होतं म्हणून पुरी, बटाट्याची भाजी, श्रीखंड, डाळ भात आणि मटकी चांगली सरली. तब्येत ठीक नाही म्हणून आपलं जेवायचं टायमिंग नाही, कधी पण जेवायचं 4-5 वाजता जेवायचं. म्हणून आम्ही तिला सगळेजण ओरडतो की बाबा लवकर जेवत जा. असं तिला डॉक्टर पण बोलली, डॉक्टरकडे गेले होता. आता डॉक्टर पण तिला डॉक्टरने पण सांगितलं काय हो तुमचा चेहरा उतरलेला काय आहे वगैरे, तब्येत ठीक नाही का, टायमावर जेवत वगैरे जावा. तसं आपल्याला सवय होतं तसं टायमावर जेवलं पाहिजे. ती लक्ष देत नाही. तर आम्ही बोलून आता कंटाळलो. तरी तिच्यावर लवकर जेवायचं तिला. बघा पुरी मस्त कोणते जा तुम्ही पण जेवायला. पण जेवायला टाईम आहे अजून. आता मी बाल्कनीत मम्मी तिकडे काम करते, मम्मी तिकडे जेवण करते. आज माझ्या भावाला सुट्टी आहे म्हणून आज माझा भाव बाल्कनी साफ करणार आहे. चला म्हणजे साफसफाई करायला गेला होता.
तिकडे त्यांनी पाल बघितले ना, आम्ही केलीच नाही बाबा. मी पण घाबरते, माझा मोठा भाऊ पण खूप पालीला घाबरतो, मम्मी पण घाबरते. बघा छोटा भाऊ घाबरत नाही. आज सुट्टी आहे म्हणून त्याला साफसफाई करायला लावली. जरा व्यवस्थित ठेवूया, लय घाण झालं तिकडे, ते कसं तरी वाटतं जरा. बघू पुढे पहिले सगळं काढ, आपण नंतर पुसूया. ते टाकीत ठेव, टाकीत बॅग. आणि जो आहे बॉक्स नाही, बॉक्स फेकून दे. सगळं टाकीमध्ये त्याच्यात ठेवूया. गोणीमध्ये डब्बा आहे, गोणीमध्ये आपलं ते एक नाही, ते गोणीमध्ये चपला आहेत ना, ते त्याला मी आपण गाठ बांधून ठेवूया. हाऊ जरा जुली भुकते. हे बघा पसारा आमचा. तुझा फोनचं नवीन कवर बघ रोहित. मॅगी बनवली नाश्त्याला. मॅगी बनवून झालेली बॉईल होते बघा मस्तपैकी. जेवणी नाही जेवायचं, मला खूप कंटाळा येतो. आज मॅगी बनवते. पप्पा आणि मी खाणार, मम्मीला आवडत नाही, मम्मी नाही. मला मॅगी झाली की दाखवते. हे बघा माझी मॅगी झाली आहे तयार मस्तपैकी. या तुम्ही पण मॅगी खायला. खूप दिवसांत खाते. प्रेग्नन्सीमध्ये खाल्ली तर मी खाल्लीच नाही मॅगी. मला वटाणा टाकूनच मॅगी आवडते. आणि वटाणे नसले तर आपलं कांदा टमाटर मिरची वगैरे. चला आता मी नाश्ता करून चाललो आहे डिमांडला शॉपिंग करायला. आम्ही डिमांडमध्ये आलेलो आहे. डिमांडमध्ये खूप गर्दी आहे, खूप गर्दी आहे. आज सॅटर्डे आहे ना, उद्या संडे, मग खूप गर्दी राहणार डिमांडमध्ये. बिस्किट बघूया, बिस्किट. बोरबन घ्यायचं काय? बोरबन घेते. ठीक आहे. काय खूप गर्दी आहे, आपण घरी भेटूया. शनिवार उद्या रविवार तर अजून गर्दी असणार. शनिवार खूप गर्दी असते डिमांडला. आणि हे बघा आम्ही तर एवढं सामान घेऊन आलोय. एवढं सामान आम्ही घेऊन आलोय, त्याच्यात तुम्ही अंदाज लावा ह्याचे किती झाले असतील एवढं बिल. याचं एवढं बिल किती झालं. म्हणजे आम्हाला काय घ्यायचं नव्हतं. पहिली गोष्ट मम्मीला डबे घ्यायचे होते. हे डबे घ्यायचे होते आणि आम्हाला कप घ्यायचे होते. तुम्ही बघू शकता हे डबे आणि कप घ्यायचे होते. आणि ना मला ही कॉफीसाठी एक कप घ्यायचा होता. मी हा मला घेतला आणि हा माझ्या भावाला. दोघं पिकं एक पिते ह्याच्यातल्या. मला जर पिंक कलर आवडला म्हणून मी घेतला. मला ब्लॅकमध्ये आवडलेला, पण तो खूप महाग होता. हा आपलं बजेटमध्ये बसला म्हणून मी आणला. पण एवढं सामानचं मी स्वतः एवढी शॉक झाली की एवढं याचं फक्त बिल झालं आहे 1047. फक्त 1047 रुपीज झालेले आहे. मी मम्मीला तेच बोलले, एवढं आपण एवढं सामान घेतलं ते 1047. वा. त्याचं एवढं 2,000 रुपये होतात बिल. आता मी पण राशन वगैरे भरते काही जाते. आमचं दोघांचं आम्हाला एवढं लागत नाही. पाव किलो वगैरे लागतं आम्हाला. एक काय दोन महिने जातं आम्हाला. म्हणजे आम्ही डाळ जास्त खात नाही. आम्हाला मच्छीचं सार वगैरे चिकनचं सार असं लागतं आम्हाला 2 महिने जातं ते. पण त्याच्यात बिल होतं 3-3,500. पण मी बघून शॉक झाले की बाबा एवढं फक्त एवढंसं सामानाचं फक्त 1047 रुपीज झाले. मला आता आपण जेवताना भेटू. आता मी जेवायला बसलो आहे. माझा हस्बंड पण आले. जसं की तुम्हाला बोलले माझा हस्बंड आल्यावर मी जेवायला बसणार. आणि जेवायला बसणार हस्बंड झालं. पण आणि आता आमच्याकडे स्पेशल आहे बटाट्याची भाजी, श्रीखंड, पुरी, मटकी आहे, डाळ भात आहे. हस्बंड माझे नाही बोलले म्हणून मी घेतली बटाट्याची भाजी, पुरी, तो डाळ भात, लोणचं
आणि कसली मटकीची भाजी खटाय. तर मी ब्लॉग इथेच एंड करते. आता आपण भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. जर तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि असंच प्रेम द्या. बाय.